गुड मॉर्निंग. काल आपण प्रिपरेशन्स मेथड्स बोर्डाच्या दृष्टिकोनातून बोर्डला जे आहेत त्या आपण सगळ्या बघितल्या. म्हणजे पहिली प्रिपरेशन्स मेथड आपण जी बघितली ती ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं. ओके. दुसरी बघितली जेमिनल डायहॅलाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस. तिसरी बघितली हायड्रेशन ऑफ अल्काइन. चौथी बघितली ओझोनोलायसिस. देन कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. देन स्टीफन रिडक्शन बघितलं. मग डायबाल एच बरोबरचं रिडक्शन बघितलं. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली अल्काइल सायनाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंट यूज करून आपण ॲसिटोफेनॉन, बेन्झोफेनॉन ह्या पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथडची रिॲक्शन्स बघितली. त्याच्यानंतर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये मग रोझुनमंड रिॲक्शन असेल, कमर्शियल असेल, इटार्ड रिॲक्शन असेल किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन असेल किंवा किटोनचं प्रिपरेशन डाय अल्काइल कॅडमियमपासून असेल, ह्या सगळ्या प्रिपरेशन्स मेथड आपण बोर्डच्या रिलेटेड ज्या आहेत त्या सगळ्या बघितल्यात. आता ज्या पर्टिक्युलरली JEE आणि नीट कॅरेक्टरला आपल्याला आहेत रिॲक्शन्स त्या आपण बघायच्या आहेत. इव्हन दो जो आपल्याला CETला सुद्धा काही ह्या रिॲक्शन्स विचारल्या जातात. मग पहिली जी रिॲक्शन येते ज्याला आपण वॉकर्स प्रोसेस म्हणतो. आता वॉकर्स प्रोसेसमध्ये काय आहे हे तर लक्षात घ्या. अल्कीन आहे. अल्कीन हा ऑक्सिडेशन मध्ये जातो बिकॉज एअर ऑर O2 म्हटलंय आपल्याला. एअर ऑर O2 म्हटलेलं आहे म्हणजेच डायरेक्टली ऑक्सिडाइज्ड होतो इन प्रेझेन्स ऑफ PdCl2 अँड क्युप्रिक क्लोराईड. म्हणजेच आपल्याला कुठलाही तुम्ही अल्कीन घ्या, सिमेट्रिकल असू दे किंवा अनसिमेट्रिकल असू दे. सिमेट्रिकल असेल तर तुम्हाला अल्डिहाइड मिळेल, अनसिमेट्रिकल असेल तर कीटोन मिळेल. परंतु ही प्रोसेस पुअर इल्ड ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन देते हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर ह्याचं तुम्ही पर्टिक्युलरली जर एक्सप्लेनेशन जर बघितलं तर एक्सप्लेनेशन काय येईल. इन वॉकर्स प्रोसेस अल्किन्स आर डायरेक्टली ऑक्सिडाइज्ड टू एसिटाल्डिहाइड ऑर करस्पॉन्डिंग कीटोन particularly in presence of catalyst palladium chloride or cupric chloride. ओके. डायरेक्टली ऑक्सिडाइज होतात म्हणजेच एअर आणि ऑक्सिजन बरोबर ती रिॲक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये पुअर इल्ड मिळतो. परंतु ही वॉकर प्रोसेस हे युजफुल आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिली दुसरी प्रोसेस येते ज्याला आपण ऑक्झो प्रोसेस म्हणतो. ही ऑक्झो प्रोसेस आपण अल्कोहोलमध्ये बघितली होती. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्येच तेच कॅरेक्टर आहे. त्यालाच ऑक्झो प्रोसेसला कार्बोनिलेशन किंवा हायड्रोफॉर्मायलेशन असं म्हटलं जातं. कारण का हायड्रोजन बरोबर आपल्याला ही रिॲक्शन करून आपल्याला फॉर्माइल ग्रुप म्हणजे CHO ग्रुप हा आपल्याला प्रिपेअर करता येतो. मग आता ह्यामध्ये लक्षात घ्या की पर्टिक्युलरली इथं सुद्धा आपल्याला अल्कीन आहे. when it is reacted or treated with a mixture of a carbon monoxide. आता हे दोन्ही पण गॅस आहेत लक्षात ठेवा. कार्बन मोनॉक्साइड अँड H2 गॅस. ओके. ह्यांच्या मिक्सचर बरोबर आता COHCO4 म्हणजे हा CO आहे कोबाल्ट आणि हा आहे कार्बोनिल. म्हणून कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड म्हणतात ह्याला. कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड म्हणजेच अल्कीन ट्रीटेड विथ मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड. आता इथं प्रेशर अंडर प्रेशर कारण का दोन्ही गॅस आहेत COH2. अंडर प्रेशर आला तरच व्हॉल्यूम कमी होईल आणि म्हणून व्हॉल्यूम कमी आला तर तुम्हाला CHO ग्रुप कारण का ह्यापासून आपल्याला CHO ग्रुप तयार होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि मग ऍट 100 डिग्रीज सेल्सिअस म्हणजे 373 केल्विनला ह्या अल्किनचं कन्व्हर्जन आपल्याला बघायला मिळतं पर्टिक्युलरली अल्डिहाइड्स मध्ये. आता ज्या वेळेला तुम्ही इथं अनसिमेट्रिकल अल्किन घेता दोन प्रकारचे अल्डिहाइड्स तयार होतात. एक बघा तुम्ही आता हा COH2 आहे म्हणजे इथं तुम्हाला एक
हा COH2 आहे, हा CHO मिळाला आणि एक हायड्रोजन आपल्याला राहतो. आता हा हायड्रोजन जो आहे, हा हायड्रोजन जर इथं गेला कुठं, ह्या पर्टिक्युलरली आपल्याला डबल बॉन्डच्या मोर नंबर ऑफ हायड्रोजन असलेला कार्बनला गेला तर आपल्याला काय मिळतं, इथं H गेला, CH3 झाला आणि हा CHO इथं अटॅच होईल, म्हणजेच हा CH3 CHO हा प्रॉडक्ट तयार होईल. ओके. आता जर समजा हा कार्बन इथं गेला, म्हणजे हा हायड्रोजन जर इथं गेला तर तुम्हाला हा प्रॉडक्ट मिळतो. म्हणजेच अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर ज्या वेळेला कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस अंडर प्रेशर बरोबर रिएक्शन्स करतात त्यावेळेला मिक्सचर ऑफ, ओके, इट इज फॉर्मेशन ऑफ अ मिक्सचर ऑफ स्ट्रेट चेन अँड ब्रांच्ड चेन आपल्याला बघायला मिळतात. आणि स्ट्रेट चेन ह्याचा पर्टिक्युलरली हा स्ट्रेट चेन जो पार्ट आहे हा प्रिडॉमिनंटली तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजेच हा 1 2 3 4 म्हणजे हा ब्युटर अल्डिहाइड आणि आयसोब्युटर अल्डिहाइड आपल्याला बघायला मिळतात. परंतु ब्युटर अल्डिहाइड हा प्रिडॉमिनंटली प्रोड्यूस होतो. म्हणजे इल्ड कोणाचा येतो तर स्ट्रेट चेनचा इल्ड बघायला मिळतो. पुन्हा एकदा सांगतो मी, इथं बघा आपण हा COH2 आहे, ह्यातला एक H कार्बोनिल ग्रुप बरोबर CHO म्हणजे फॉर्माइल ग्रुप तयार करतो. ह्यातला जर एक H इथं गेला तर तो CH3 होणार, डबल बॉन्ड मोडणार आणि हा CHO इथं आपल्याला ह्या म्हणजेच मॉर्कोनिकॉफ रूल प्रमाणे लोएस्ट म्हणजेच the CHO group is goes to that carbon atom of a double bond which carries a less number of a hydrogen. इथं येईल त्याप्रमाणे हा तुम्हाला आयसोब्युटरअल्डिहाइड तयार होईल. ओके. आणि इथं जर तुम्ही बघितला, जर दुसऱ्या स्ट्रेट चेन फॉर्मेशन मध्ये काय होईल, हा H ह्या म्हणजेच मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे लोएस्ट कार्बनला येईल आणि तिथं तुम्हाला ब्रांच चेन बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट ऑक्झो प्रोसेस मध्ये येतो आणि ह्या ऑक्झो प्रोसेसला स्टार मार्क करून ठेवा, कारण तुम्हाला ह्या प्रोसेसवरती बरेचसे MCQ आपल्याला डिझाईन होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑक्झो प्रोसेस आणि वॉकर प्रोसेस हे तुम्हाला दोघांनाही समजलं. आता पुढची येते हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन. आता तुम्ही हायड्रोबोरेशन ऑफ अल्किन्स बघितलेलं आहे कुठं, तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये प्रायमरी अल्कोहोल देतो. तसंच इथं आपल्याला हायड्रोबोरेशन ऑफ अल्काइन्स मध्ये आपण हे अल्काइन घेतलं, म्हणजेच हा 1 2 3 4 म्हणजे ब्यूट 2YNE हा अल्काइन घेतला. ह्याच्या बरोबरीनं डायबोरेन म्हणजेच B2S6 विथ टेट्राहायड्रोफ्युरॉन सांगितलं तुम्हाला. B2S6 आणि टेट्राहायड्रोफ्युरॉन ह्यांचं जर म्हणजे डायबोरेन आणि टेट्राहायड्रोफ्युरॉन ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये जर रिॲक्शन कॅरीड आउट केली तर ऍट पर्टिक्युलरली 273 केल्व्हिनला आपल्याला ही रिॲक्शन्स कॅरीड आउट करता येते. आणि म्हणून म्हणजेच स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला तुम्ही ही रिॲक्शन्स कॅरीड आउट करता डायबोरेन विथ टेट्राहायड्रोफ्युरॉन. आणि मग बघा तुम्ही पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही अल्कोहोल तयार केलं तर हिथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन हिथं झालेला आहे CH. ओके. आणि मग आपण बॅलेन्सिंग करून तुम्हाला हा इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो. ओके. जसा आपण ह्याच्यामध्ये बघितलेला होता बघा, कशामध्ये अल्कोहोल्स मध्ये असाच बघितलेला होता, CH3 CH2 थ्राईस आणि हा B बघितला होता ट्राय अल्काइल बोरेन. आता इथं तसं ट्राय अल्काइल बोरेन म्हणता येत नाही, म्हणून आपण लक्षात ठेवा ह्या पद्धतीचाच प्रॉडक्ट इथं इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो. आता मग ह्याच्या बरोबरीनं H2O2 म्हणजेच इथं तुम्हाला आपल्याला हायड्रोबोरेशन मधलं डायबोरेन ऍड झालेला आहे, ऍडिशन रिॲक्शन झालेली आहे इथं. सिलेक्टिव्ह ऍडिशन, सिलेक्टिव्हिटी, रिजिओ सिलेक्टिव्हिटी हे आपण म्हटलेलं होतं. कुठं तर तुम्ही जर बघितलं तर ती रिजिओ सिलेक्टिव्हिटी पर्टिक्युलरली हायड्रोबोरेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये बघितली होती. तो रिजिओ सिलेक्टिव्हिटी प्रमाणे बोरॉन अटॅच झाला, ऍडिशन रिॲक्शन ही आपल्याला बघायला मिळाली. आता H2O2 म्हणजेच काय आहे,
इथं तुमचं ऑक्सिडेशन होतं आणि ह्या ऑक्सिडेशन मध्ये काय होतं बघा, तर आता तुम्हाला हा जो H2O2 आहे, तर हा H2O2 मध्ये आपल्याला HO आणि OH आपण असं करू शकतो. आता काय होतं, हा जो OH ग्रुप आहे तो ह्या कार्बनला म्हणजे लिस्ट हायड्रोजन असलेल्या कार्बनला अटॅच होतो. ओके, इथं लिस्ट कार्बनला अटॅच झाला आणि बाकीचं तुम्हाला BOH थ्राईस जसं आपण बघितलेलं होतं कुठं, तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल तसं बघायला मिळतं. आता हा जो OH आहे हा इनॉल फॉर्मेशन्स मधला आहे आणि इनॉल म्हटलं की अनस्टेबल येतं आणि अनस्टेबल कॅरेक्टर आलं की इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर होतं. मग काय होतं, हा जो H आहे ह्या CH कडे जातो आणि हा डबल बॉन्ड C कडे जातो, टॉटॅमेरिझम कॅरेक्टर होतं आणि तुम्हाला CH3C डबल बॉन्ड O, CH2 CH3 ज्या 1 2 3 4 इथं आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा आणि आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो बघा, CH3C डबल बॉन्ड O. ओके, CH3 CH2 इथं मी एक जास्त घेतलेला आहे, तो घ्यायची गरज नव्हतं. CH3 CH2 CH3 एवढं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 1 2 3 4 म्हणजेच ब्युटॅन 2 ऑन तयार होतं. हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन्स ह्याची सिमिलॅरिटी हायड्रोबोरेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अल्किन जे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये आपण बघितलेलं होतं त्याच्याशी करा. ओके, तुम्हाला हा ऍडिशनल प्रॉडक्ट मिळेल, डायबोरेन ऍड होईल, हायड्रोजन इथं डबल बॉन्ड कॅरेक्टरला ऍड होईल आणि म्हणजेच अल्काइन बरोबर डायबोरेन. ओके, मग आपल्याला ऑक्सिडेशन बघायला मिळेल, इनॉल फॉर्मेशन होईल कारण का जो OH ग्रुप आहे तो लिस्ट हायड्रोजन असलेल्या डबल बॉन्ड कार्बनला अटॅच होतो, तो इनॉल फॉर्मेशन होतं, अनस्टेबल कॅरेक्टर येतं आणि इनॉल झालं की तुम्हाला माहिती आहे इंटर कन्व्हर्टेबल म्हणजे टॉटॅमेरिझम कॅरेक्टर येतं आणि ब्युटॅन 2 ऑन तयार होतं. हे लक्षात घ्या. पुढची जी प्रोसेस आहे ज्याला आपण ऍडिशन ऑफ इस्टर विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणतो, म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर ऍडिशन इस्टरची करायची. हा तुम्हाला माहिती आहे इथाइल एसिटेट आहे. ओके, आता इथं RMgX घेतलाय. आता हा जो अल्काइल ग्रुप आहे बघा, R ग्रुप ह्या कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि MgX म्हणजे जसं आपण पर्टिक्युलरली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम फॉर्माल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड बघितलेलं होतं बघा, RMgX ची ऍडिशन, तशीच इथं ऍडिशन आहे. कार्बोनिल कार्बनला MgX लागेल, कार्बोनिल कार्बनला अल्काइल ग्रुप लागेल आणि कार्बोनिल ऑक्सिजनला MgX लागेल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ऍडिशनल प्रॉडक्ट तयार होईल. ऍडिशनल प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर हायड्रोलिसिस करणार तुम्ही. हायड्रोलिसिस केलं की इथं आपल्याला कीटोन तयार होईल आणि आपल्याला MgOC2H5X हा प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजेच इथं कीटोनच्या प्रिपरेशन्स करता हे आपल्याला इथाइल एसिटेटचा ऍडिशन ऑफ इस्टर विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा आपल्याला बघायला मिळेल. एवढं लक्षात घ्या. म्हणजेच इस्टरचं ऍडिशन केलं तरी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट महत्वाचा जो कॅरेक्टर येतो तो आपण इस्टर्सच्या बाबतीत बघतोय. आता तसंच ती ऍडिशन आपण बघा अल्काइल सायनाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंटची केलेली आहे की नाही, तशीच ऍडिशन इस्टरला करायची आहे आणि मग तुम्हाला आपल्याला कीटोन मिळतो. आता सगळ्यात पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती फ्रॉम कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणा, कार्बॉक्सिलिक सॉल्ट म्हणू नका, कार्बॉक्सिलिक ऍसिड. ओके, हा कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता हे कार्बॉक्सिलिक ऍसिड व्हेपर स्टेट मध्ये आपल्याला म्हणजेच बघा हा, आता इथं मी 2 युनिट ऑफ फॉर्मिक ऍसिड घेतलेला आहे, म्हणजे 2 मोल्स ऑफ फॉर्मिक ऍसिड. ज्यावेळेला 300 डिग्री सेल्सिअस हे जर टेम्परेचर असेल तर त्यावेळेला तुम्ही एमएनओ कॅटॅलिस्ट घ्या आणि Al2O3 कॅटॅलिस्ट असेल तर 400 डिग्रीज म्हणजे अल्युमिना आणि मँगेनीज ऑक्साईड हे दोन्ही प्रकारचे कॅटॅलिस्ट तुम्ही यूज करू शकता. आता इथं बघा मी काय केलंय, इथं OH आणि हा HCOO बघा हा, इथला OH म्हणजे पहिल्या ह्याच्यामधला मी OH बाहेर काढला. ओके, आणि दुसऱ्या मधला
HCOO बाहेर काढला, HCOO. आता हा जो H आहे हा इथं ह्या कार्बनला अटॅच होतो, राहिलेला H म्हणजे बघा हा जो H आहे ह्या कार्बनला अटॅच झाला, फॉर्माल्डिहाइड तयार झाला. हा CO2 म्हणून बाहेर पडला आणि हा OH आणि हा H मिळून H2O बाहेर पडला. परंतु ज्या वेळेला कार्बॉक्सिलिक ऍसिड बरोबर ची रिॲक्शन केली जाते ती व्हेपर स्टेट मध्ये फॉर्मिक ऍसिड इट इज गोइंग टू बी अ पर्टिक्युलरली व्हेपराइज्ड, म्हणजेच व्हेपर्स ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड पासिंग ओव्हर to MnO at 300 or Al2O3 at 400 degrees Celsius, you will get the better yield of a carbonyl compound, that is aldehyde, formaldehydes बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही फॉर्मिक ऍसिड बरोबर दुसरा ऍसिड हे आपण इंटरॅक्शन करू शकतो. फॉर्मिक ऍसिड बरोबर ऍसिटिक ऍसिड केलं की ऍसिटाल्डिहाइड तयार होतं. बाकीची रिॲक्शन ही सोपी आहे, एवढं लक्षात ठेवा. हे तर सांगण्याचा मुद्दा जो आहे हे लक्षात घ्या की व्हेपर्स ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड अदर दॅन अ फॉर्मिक ऍसिड यू कॅन यूज, म्हणजे फॉर्मिक ऍसिड आणि अदर्स फॉर्मिक कार्बॉक्सिलिक ऍसिड ह्यांचं मिक्सचर घेऊन तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ अल्डिहाइड हे प्रोड्यूस करता येतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी आपली रिॲक्शन आहे हे व्हिल्स-मेयर रिॲक्शन म्हणून येते. बेन्झिन बरोबर आपल्याला डायमिथाइल अमाइन विथ फॉर्मिक ऍसिड, डायमिथाइल अमाइन विथ फॉर्मिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ POCl3 घेतलं, ओके, तर त्यावेळेला तुम्हाला बेन्झाल्डिहाइड डायरेक्ट तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या रिॲक्शन्स मध्ये काय आहे, फॉर्मेशन ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड फ्रॉम अ सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइन पासून आपल्याला फॉर्मिक ऍसिड. आता ह्यातला काय होतो, फॉर्मिक ऍसिड जो आहे हा जो आपल्याला HCOOH आहे ह्यातला एक H ह्या CH ला येतो, इथं हा बॉन्ड ब्रेक होतो आणि CHO ग्रुप तयार होतो आणि हा H डायमिथाइल अमाइन कडे जातो आणि तिथं प्रोटॉनेशन देतो इन प्रेझेन्स ऑफ POCl3 आणि हा CHO ग्रुप फॉर्मिक ऍसिड पासून तयार होतो आणि तो फॉर्मिक ऍसिड मधून झालेला CHO हा बेन्झिन वरती, बेन्झाल्डिहाइड वरती आपल्याला बघायला, म्हणजेच बेन्झिन रिंग वरती CHO ग्रुप येतो, म्हणजे डायमिथाइल अमाइन इन प्रेझेन्स ऑफ POCl3, ओके, पर्टिक्युलरली फॉर्मिक ऍसिड च कन्व्हर्जन CHO म्हणजे फॉर्माइल ग्रुप मध्ये होतं आणि तो CHO ग्रुप हा बेन्झिन वरती अटॅच होऊन बेन्झाल्डिहाइड तयार होतं, त्याला व्हिल्स-मेयर रिॲक्शन म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता मी मुद्दामून ह्या दोन रिॲक्शन आपल्याला निळ्या अक्षरामध्ये म्हणजे निळ्या इंक मध्ये लिहिलेले आहेत. पहिली आहे रिमर अँड टायमन रिॲक्शन. आता रिमर अँड टायमन रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर ही फिनॉल मध्ये झालेली आहे. तुम्हाला फिनॉल मध्ये ज्यावेळेला रिमर अँड टायमन फेनॉल अंडरगोज और रिएक्टेड विथ क्लोरोफॉर्म पर्टिक्युलरली विथ NaOH यू विल गेट सॅलिसिल अल्डिहाइड, ही आपण बघितलेली आहे. तसंच अल्कोहोल मध्ये आपण MPV रिॲक्शन बघितली आहे बघा, मेरविन पॉन्ड्रॉफ व्हेरेली रिॲक्शन. त्याच्या अपोजिट रिॲक्शन केली की म्हणजेच मेरविन पॉन्ड्रॉफ मध्ये काय होतं, आपल्याला पर्टिक्युलरली ही जी रिॲक्शन आहे सेकंडरी अल्कोहोल, आता हे CH3 हा CH3 हिथं येतो, म्हणजे बघा मेरविन पॉन्ड्रॉफ मध्ये काय होतं, सेकंडरी अल्कोहोल हा तुम्हाला असा तयार होतो CHOH आणि कीटोनला काय केलं जातं, फक्त इथं RC डबल बॉन्ड OR केलं जातं, म्हणजेच फक्त इथं अल्काइल ग्रुप ऍसिटोनला आहेत, इथं मेरविन पॉन्ड्रॉफ मध्ये कोणाला येणार तर अल्कोहोलला येणार. जर तुम्ही अल्कोहोलची रिॲक्शन जर बघितली, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलची, ओके, सेकंडरी अल्कोहोल तयार होतं, ओके, ही जर रिॲक्शन्स बघितली इथं कीटोन तयार होतं. ह्या रिॲक्शन्स मध्ये ऑपिनियर ऑक्सिडेशन एक्झॅक्टली अपोजिट कोणाचे आहे, मेरविन पॉन्ड्रॉफ व्हेरेली रिॲक्शन. इथं तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतला, इथं तुम्ही ऍसिटोन घेतला, परंतु इथं इन प्रेझेन्स ऑफ, ओके,
ॲल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साईड किंवा ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईड दोन्हीपैकी काहीही यूज केलं जातं. ॲल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साईड किंवा ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईड हा पार्ट येतो. ह्या दोन्हीपैकी कुठलाही यूज केला कॅटॅलिस्ट तर काय होतं बघा, हा आर आणि हा आर डॅश आहे तो ह्या CH3 ला रिप्लेस करतो आणि कीटोन तयार होतं. ओके. आणि जे आपल्याला हे जे CH3 आहेत हे आपल्याला ह्या अल्काइल ग्रुपला रिप्लेस करतात आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल तयार होतं. म्हणजेच सेकंडरी अल्कोहोल प्लस ऍसिटोन गिव्स यू अनदर सेकंडरी अल्कोहोल. हे लक्षात ठेवा. एक्झॅक्टली अपोजिट टू द MPV इन अल्कोहोल मध्ये आपण बघितले प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे ही ओपन इयर ऑक्सिडेशन किंवा MPV इथं सेकंडरीचं दुसऱ्या सेकंडरी अल्कोहोल मध्ये रूपांतर करणं किंवा कीटोनचं कीटोन मध्ये रूपांतर करणं हे आपल्याला ह्या रिॲक्शन्स मधून बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. आता ह्या 4 रिॲक्शन वॉकर प्रोसेस, ऑक्झो प्रोसेस, हायड्रोबोरेशन, ऍडिशन ऑफ इस्टर बघा. परत फ्रॉम कार्बॉक्सिलिक ऍसिड, विल्समेयर, रिमर अँड टिमन फिनॉल मध्ये बघितले आहे. ऑपिनियर सुद्धा आपण अल्कोहोल मध्येच बघितलेली आहे. हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो वॉकर प्रोसेस. ओके. अल्किन डायरेक्ट ऑक्सिडेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ PdCl2 और क्युप्रिक क्लोराईड. ओके. ऑक्झो प्रोसेस मध्ये काय होतं त्याला कार्बोनिलेशन म्हणजेच कार्बोनिल ग्रुप बरोबर म्हणजे CO कार्बन मोनॉक्साईड बरोबर H2 गॅस अंडर प्रेशर CHO ग्रुप तयार होतो आणि आपण कोबाल्ट कार्बोनिल हायड्राईडच्या प्रेझेन्स मध्ये अल्डिहाइड तयार होतं. इथं लक्षात ठेवा सिमेट्रिकल अल्किन पेक्षा अनसिमेट्रिकल अल्किन किंवा हायर अल्किन्स ज्या वेळेला असतात आणि त्यावेळेला तुम्ही कार्बन मोनॉक्साईड आणि H2 गॅसचं मिक्सचर विथ कोबाल्ट पर्टिक्युलरली कार्बोनिल हायड्राईड बरोबर अंडर प्रेशर घेतात त्यावेळी 2 प्रकारचे अल्डिहाइड मिळतात. एक ब्रांच्ड आणि एक स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन हा प्रिडॉमिनंटली आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर हायड्रोबोरेशन मध्ये तुम्ही जर रिझेंबलन्स लावला तर तो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल बरोबर घ्या. ऍडिशन रिजिओ सिलेक्टिव्हिटीनं आपल्याला बोरॉनची ऍडिशन होते. बोरॉनची ऍडिशन झाली की आपण ऑक्सिडेशन करतो H2O2 न. तो इनॉल फॉर्मेशन होतं. इनॉल फॉर्मेशन मधला H ग्रुप CH कडे जातो आणि डबल बॉन्ड इथं कार्बन कडे जातो आणि आपल्याला इंटर कन्व्हर्टेबल स्ट्रक्चरनं आपल्याला कीटोन तयार होतं. हे लक्षात ठेवा. पुढे ऍडिशन ऑफ इस्टर विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट जसं अल्काइल सायनाइड बरोबर फॉर्माल्डिहाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंटची ऍडिशन केली तशीच इस्टर बरोबर करायची आणि आपल्याला कीटोन तयार होतं. सगळ्यात महत्वाचं फ्रॉम कार्बॉक्सिलिक ऍसिड व्हेपर आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडचे व्हेपर्स 2 मोल्स ऑफ फॉर्मिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ MnO और Al2O3. MnO असेल तर 300, Al2O3 असेल तर 400 तुम्हाला फॉर्माल्डिहाइड तयार होईल. तसंच मिक्सचर ऑफ फॉर्मिक ऍसिड विथ अदर ऍसिड कार्बॉक्सिलिक ऍसिड केलं की तुम्हाला हायर अल्डिहाइड प्रिपेअर होतात. हे लक्षात ठेवा. मग विल्समेयर, रिमर टायमन आणि ऑपिनियर ऑक्सिडेशन ही रिॲक्शन्स आपण बघितली. आता ह्या रिॲक्शन्स बघितल्यानंतर लक्षात घ्या ह्या सगळ्या JEE आणि नीटच्या कॅरेक्टर्स असलेल्या रिॲक्शन्स आहेत. ह्यामध्ये आपण जर पुढचा जर कॅरेक्टर्स जर बघितलं तर आणखीन एक 2 रिॲक्शन्स आहेत. त्या 2 रिॲक्शन्स जर तुम्ही बघितल्या तर पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल ओके आपल्याला ज्या वेळेला हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल CH3CH2OH इन प्रेझेन्स ऑफ कॉपर ऍट 573 केल्व्हिन एवढं ज्या वेळेला टेम्परेचर येतं ओके त्यावेळेला तुम्हाला CH3CHO म्हणजेच अल्डिहाइड तयार होतं. किंवा जरा तुमचा सेकंडरी अल्कोहोल असेल ओके CH3 ओके हाच टेम्परेचर तर तुम्हाला कीटोन तयार होतं. हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला ऑक्सिडेशन कॅरेक्टर काय बघायला मिळेल. इथं ऑक्सिडेशन म्हणजे इथं पासिंग व्हेपर्स कोणाचे होतात. पासिंग व्हेपर्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल
ओव्हर कॉपर ॲट 573 केल्विन घेतलं की आपल्याला ही रिॲक्शन म्हणजेच अल्डिहाइड अँड कीटोन बघायला मिळते. ही एक प्रिपरेशन्स मेथड लक्षात ठेवा. आता दुसरी प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच रिडक्शन. आता रिडक्शन कुणाचं तर आपण बघा इस्टर्सचं रिडक्शन केलं होतं डायबाल एच न. तसंच तुम्ही आणखीन एक रिडक्शन आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश ह्याचं रिडक्शन एन ए. आता हा सगळ्यात कॅटॅलिस्ट महत्वाचा आहे बघा. NaAlH4 म्हणजे सोडियम अल्युमिनियम हायड्राईड. तर इथं काय होतं इथं एक ग्रुप येतो RCH डबल बॉन्ड O आणि इथं एक H आला की आपल्याला ROH म्हणजेच R-OH अल्कोहोल आणि अल्डिहाइड तयार होतं बाय रिडक्शन ऑफ धिस मेथड. म्हणजेच ह्या दोन प्रोसेस ह्या पुन्हा ऍड करा रिडक्शन्स मध्ये आणि ऑक्सिडेशन मेथड मध्ये. म्हणजेच इथं आपल्या सगळ्या प्रिपरेशन्स मेथड JEE आणि नीट कॅरेक्टर्सच्या सगळ्या झालेल्या आहेत. हे इम्पॉर्टंट. म्हणजे बघा किती रिॲक्शन झाल्या असतील ह्या तुम्ही जर बघितल्या तर इथं प्रिपरेशन्स मेथड पहिली प्रिपरेशन्स मेथड आपण बघितली होती ऑक्सिडेशन. दुसरी बघितली होती हायड्रोलायसिस ऑफ अ जेमिनल डायहॅलाइड, हायड्रेशन ऑफ अ अल्काइन, ओझोनोलायसिस, स्टीफन रिडक्शन, कॅल्शियम सॉल्ट ऑफ अ फॅटी ऍसिड, ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ अल्काइल सायनाइड, नंतर इटार्ड रिॲक्शन, रोझोमंड रिॲक्शन, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, त्याच्यानंतर फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम, वॉकर्स प्रोसेस, ऑक्झो प्रोसेस, ओके, नंतर व्हिल्समेयर प्रोसेस, ऑपिनियर प्रोसेस आणि ह्या शेवटच्या ज्या दिलेल्या आहेत त्या रिॲक्शन्स. म्हणजे एवढ्या प्रिपरेशन्स मेथड आपल्याला अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये आहेत. आता पुढचा जो भाग बघणार आहोत तो पार्ट जो आहे ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. आता ह्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय काय बघतो राजानो तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची स्टेट, ओडर, ओके, स्टेट त्याची ओडर, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी, ओके, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टर आणि डेन्सिटी हे कॅरेक्टर आपण बघतो. हे लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं फॉर्माल्डिहाइड हा जर तुम्ही घेतला तर फॉर्माल्डिहाइड हा गॅशियस ऍट अ रूम टेम्परेचर असतो. कसा आहे फॉर्माल्डिहाइड हा पर्टिक्युलरली गॅशियस पार्ट मध्ये येतो. तो रूम टेम्परेचरला असतो. हे डोक्यात ठेवा. फॉर्माल्डिहाइड हा गॅशियस कंडिशन्स मध्ये आहे ऍट अ रूम टेम्परेचर. हा महत्वाचा पार्ट येईल. आता फॉर्माल्डिहाइडचं 40% ॲक्वियस सोल्युशन, फॉर्माल्डिहाइडचं 40% ॲक्वियस सोल्युशन त्यालाच आपण फॉर्मॅलिन म्हणतो. हे लक्षात ठेवा. ॲक्वियस सोल्युशन ऑफ 40% फॉर्माल्डिहाइड इज नोन ॲज फॉर्मॅलिन. आता सगळ्यात महत्वाचं आहे व्हेन ड्राय फॉर्माल्डिहाइड इज नीडेड. आपल्याला ज्यावेळेला ड्राय फॉर्माल्डिहाइड हा याची गरज भासेल तो इट इज जनरेटेड. द ड्राय फॉर्माल्डिहाइड इज जनरेटेड फ्रॉम हिटिंग सॉलिड लिनियर पॉलिमर. कुठला आहे सॉलिड लिनियर पॉलिमर पॅराफॉर्माल्डिहाइड. पॅराफॉर्माल्डिहाइड हा आपल्याला सॉलिड लिनियर पॉलिमर आहे. त्याला हीट केलं की तुम्हाला ड्राय फॉर्माल्डिहाइड मिळतो. ड्राय म्हणजेच पर्टिक्युलरली देर इज नो मॉइश्चर कंटेंट म्हणजे नो वॉटर फॉर्म कंटेंट. त्याला ड्राय फॉर्माल्डिहाइड कसा मिळतो सॉलिड लिनियर फॉर्माल्डिहाइड जो आहे ज्याला आपण पॅरा फॉर्माल्डिहाइड म्हणतो त्याला हिट आउट केलं की तुम्हाला सॉलिड फॉर्माल्डिहाइड मिळतो. ओके, हे लक्षात ठेवा. त्या पॅरा फॉर्माल्डिहाइडलाच आपल्याला ट्रायऑक्झेन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात ट्रायऑक्झेन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो जो ऍसिटाल्डिहाइड आणि कीटोनच्या बाबतीत तर ऑल अपार्ट फ्रॉम फॉर्माल्डिहाइड अदर ऍसिटाल्डिहाइड ओके हे आपल्याला पर्टिक्युलरली लिक्विड इन कॅरेक्टर्स बघायला मिळतात.
ते लिक्विड्स कसे आहेत, होलाटाईल लिक्विड्स असतात. आता हे होलाटाईल लिक्विड आपल्याला कार्बन नंबर 11 पर्यंत म्हणजे अल्डिहाइड मध्ये कार्बन नंबर 11 पर्यंत जे आहेत ते होलाटाईल लिक्विड्स आहेत. त्याच्या पुढे कार्बन नंबर 11 नंतरचे चेन मध्ये असलेले 12, 13, 14 पुढचे जे काय असतील ते तुम्हाला सॉलिड किंवा वॅक्सिस सॉलिड पार्ट मध्ये आपल्याला अल्डिहाइड्स बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर कीटोन जर बघितला तर हा कीटोन हा मोबाईल लिक्विड आहे. म्हणजे कार्बन 11 पर्यंत मोबाईल म्हणजेच वाहणारा आपल्याला बघायला मिळतो. मोबाईल लिक्विड हा आपल्याला कीटोन मध्ये बघायला मिळतात. आणि हायर मेंबर्स आहेत ते सॉलिड कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. म्हणजे C11 नंतरचे मेंबर्स हे सॉलिड मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. फॉर्माल्डिहाइड हा गॅशियस कॅरेक्टर आहे. ओके. अदर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, अल्डिहाइड्स हे होलाटाईल लिक्विड आहेत अप टू C11. ओके, अप टू C11. कीटोन्स हा मोबाईल लिक्विड आहेत आणि मोर दॅन C11 असतील तर सॉलिड कॅरेक्टर्स मध्ये येतात. हे इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता अल्डिहाइड आणि कीटोन हे जर तुम्ही बघितले तर अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अल्डिहाइडचा ऍसिटाल्डिहाइडचा जर ट्रायमर असेल, बघा हा ऍसिटाल्डिहाइड, ओके, ऍसिटाल्डिहाइड ह्याचा ट्रायमर म्हणजेच ऍसिटाल्डिहाइडचा जर ट्रायमर आणि टेट्रामर, ओके, अल्डिहाइडचा ट्रायमर आणि टेट्रामर. ट्रायमर असेल तर त्याला पॅरा अल्डिहाइड म्हणतात. पॅरा अल्डिहाइड ट्रायमर म्हणजे 3 मोल्स ऑफ CH3CHO त्याचा ट्रायमर झालं तर तो पॅरा अल्डिहाइड, आणि 4 घेतलं तर मेटा अल्डिहाइड असं म्हटलं जातं. कुणाच्या बाबतीत तर पर्टिक्युलरली अल्डिहाइड्सच्या म्हणजेच ऍसिटाल्डिहाइडच्या बाबतीत. म्हणजे ट्रायमर आणि टेट्रामर हे ऍसिटाल्डिहाइड मध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. आता ऑल ऍसिटाल्डिहाइड अँड कीटोन दे आर अ कलरलेस इन कॅरेक्टर. म्हणजेच फॉर्माल्डिहाइड हा गॅस आहे, बाकीचे का व्होलाटाईल अल्डिहाइड होलाटाईल लिक्विड C11 पर्यंत आहेत आणि नंतर ते आपल्याला सॉलिड्स मध्ये बघायला मिळतात. आणि C11 पर्यंतचे कीटोन हे आपल्याला काय बघायला मिळतात तर मोबाईल लिक्विड आणि C11 नंतरचे सॉलिड्स मध्ये आहेत. परंतु हे सगळे अल्डिहाइड आणि कीटोन एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड हे आपल्याला कलरलेस पार्ट मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग त्याच्यानंतर ओडर कॅरेक्टर म्हणजेच त्याचा स्मेल कसा आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता जे लोअर अल्डिहाइड्स आहेत म्हणजेच आपल्याला फॉर्माल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड सारखे जे लोअर अल्डिहाइड्स आहेत हे अनप्लेझंट स्मेल देतात. म्हणजेच आपल्याला त्यांचा ओडर आपल्याला ऑफेन्सिव्ह म्हणजे नको नको स्मेल आहे. हायर मेंबर्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स दे गिव्स अ फ्रुटी स्मेल. ओके. आणि म्हणून तुम्ही नेल पेंट लावताना ऍसिटोन जे लावता, कारण का तो स्मेल आपल्याला ॲग्रीएबल स्मेल आहे, घ्यावासा वाटणारा स्मेल आहे. म्हणून लोअर मेंबर्स ऑफ अल्डिहाइड हे सगळे आपल्याला स्मेल कसा आहे म्हणजे पर्टिक्युलरली अनप्लेझंट स्मेल आहे. आणि हायर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स दे गिव्स यू अ फ्रुटी स्मेल. म्हणजे आपला ओडर कॅरेक्टर झाला, हे लक्षात ठेवा. पुढचा सोल्युबिलिटी कॅरेक्टर जो येतो. आता फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ अल्डिहाइड अँड फर्स्ट 1 or 2 मेंबर्स ऑफ कीटोन, ओके, they can form a hydrogen bond with water. Okay, they can form hydrogen bond with water, hence they are soluble in water. म्हणजे फर्स्ट 2 to 3 मेंबर्स म्हणजे फॉर्माल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड किंवा प्रोपॅनॉल्डिहाइड, ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍसिटोन किंवा म्हणजेच डायमिथाइल कीटोन किंवा इथाइल मिथाइल कीटोन हे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात आणि त्यामुळे दे आर सोल्युबल इन वॉटर, हे लक्षात ठेवा. कारण का हायड्रोजन बॉन्डिंग होतं. परंतु इथं लक्षात ठेवा की का होऊ शकतं, कारण का कार्बोनिल ग्रुप हा पोलर ग्रुप आहे, हे मी त्याच्या स्ट्रक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे कार्बोनिल ग्रुप हा पोलर आहे आणि वॉटर मॉलिक्युल सुद्धा पोलर सॉल्व्हंट आहे, त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन होऊन सोल्युबल कॅरेक्टर होतं. परंतु जसजसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होईल म्हणजे बल्कीनेस ग्रुप वाढेल,
म्हणजेच आपल्याला बल्की ग्रुप वाढतो, म्हणजे अल्काइल ग्रुप वाढतात टू विच इज अटॅच टू कार्बोनिल ग्रुप, तर तशी सोल्युबिलिटी डिक्रीज होते, कारण का तिथं स्टेरिक हिंडरन्स हा कॅरेक्टर बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो ज्याला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा कॅरेक्टर येतं. आता जर तुम्ही मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा जर कॅरेक्टर जर बघितलं, मगाशी सांगितलं तुम्हाला पोलॅरिटी आहे, डायपोल मोमेंट देतो, म्हणजेच अल्डिहाइड अँड कीटोन शोज अ पर्टिक्युलरली हायर बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू करस्पॉन्डिंग अल्केन किंवा अल्काइल क्लोराईड हॅलाइड पेक्षा किंवा इथर पेक्षा करस्पॉन्डिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथर अल्केन ह्याच्यापेक्षा त्याचा आपल्याला काय बघायला मिळतं, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे. का जास्त आहे, तर तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड आणि कीटोन मधला जो कार्बोनिल ग्रुप आहे तो पर्टिक्युलरली पोलर आहे. पोलर आहे म्हटल्यानंतर डायपोल डायपोल इंटरॅक्शन बिटवीन कार्बोनिल ग्रुप मध्ये बघायला मिळतं, आणि ह्या डायपोल डायपोल इंटरॅक्शन ह्याच्यामुळं आपल्याला काय बघायला मिळतं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कॅरेक्टर बघायला मिळतं ॲज कम्पेअर टू अल्केन, ॲज कम्पेअर टू इथर. परंतु इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पेक्षा, म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये आहे, तर कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल्स मध्ये, म्हणजे OH आणि COOH मध्ये, त्याच्यापेक्षा हे जे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे कुणामधलं, तर पर्टिक्युलरली अल्डिहाइड आणि कीटोन मधलं जे पोलॅरिटी आहे त्याचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा तो फोर्स डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्स हा वीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये कीटोनचा बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट हा जास्त आहे कुणापेक्षा, अल्डिहाइड पेक्षा, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर, कारण इथं कीटोन मध्ये 2 अल्काइल ग्रुप आहेत टू डोनेट टू रिलीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू कार्बोनिल ग्रुप, हे लक्षात ठेवा. व्हेअर ॲज अल्डिहाइड मध्ये एकच अल्काइल ग्रुप बघायला मिळतो, आणि त्यामुळं कीटोन हा स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू अल्डिहाइड, आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा कीटोनचा जास्त आहे कुणापेक्षा, अल्डिहाइड पेक्षा. परंतु जरी डायपोल डायपोल इंटरॅक्शन दोघांच्या मध्ये जरी असलं तरी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन वीक आहे, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा पर्टिक्युलरली अल्कोहोल आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी आहे, कारण का हायड्रोजन बॉन्डिंग इज ॲब्सेंट इन अ कार्बोनिल ग्रुप. आणि म्हणून जर तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ज्या वेळेला ऑर्डर घेता मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंटची, ती ऑर्डर अशी येते, कार्बॉक्सिलिक ऍसिड इज ग्रेटर दॅन अल्कोहोल, अल्कोहोल इज ग्रेटर दॅन कीटोन, कीटोन इज ग्रेटर दॅन अल्डिहाइड, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि अल्डिहाइड इज ग्रेटर दॅन अल्केन्स, ही तुम्हाला ऑर्डर बघायला मिळते विथ रिस्पेक्ट टू मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंटच्या कॅरेक्टरनं. ओके, अल्डिहाइड अँड कीटोन्स आर न्यूट्रल कंपाऊंड, हे कुठले बेसिक कॅरेक्टर किंवा ऍसिडिक कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत, आणि त्यांची सोल्युबिलिटी जी आपण बघितली की पर्टिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन करतं. आता हे कॅरेक्टर झालं आपल्याला फिजिकल कॅरेक्टर्स, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण मेंबर्स, त्याची सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉइंट, हे कॅरेक्टर्स आपण सगळे बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे सगळे कॅरेक्टर्स येतात. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे कार्बोनिल ग्रुप हा पोलर कॅरेक्टरचा आहे ड्यू टू द निगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बोनिल कार्बन अँड ऑक्सिजन. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला ह्यामध्ये पुढच्या ज्या वेळेला केमिकल प्रॉपर्टीज आपण ज्या वेळेला बघणार आहोत, म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच केमिकल रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच केमिकल रिॲक्शन्स मध्ये हा पोलर नेचरचा कॅरेक्टर, पोलर ग्रुपचा कॅरेक्टर, कुठला कार्बोनिल कार्बनचा हा जो पोलर ग्रुपचा कॅरेक्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके, हा सगळ्यात
महत्वाचा पार्ट आहे, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. ओके, आणि हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना सी डबल बॉन्ड ओ ह्याच्यावरती आपल्याला ती केमिकल रिॲक्शन्स अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. तो भाग आपण उद्याच्या भागात बघायचा आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, तर आता आपण उद्याच्या भागातला जो पार्ट जो आहे तो उद्याच्यालाच बघूया.